पंढरपूर रस्त्यावरती असणाऱ्या तांदूळवाडीच्या विहिरीत देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांची गाडी पडली आणि या गाडीच्या पाठीमागे असणारा इरफान नावाचा एक युवक, या युवकाने हे दृश्य पाहिलं. तो इरफान मुस्लिम समाजातील, मात्र या इरफाननं कुठल्याही पद्धतीत जातीय भेद न निर्माण करता थेट विहिरीत उडी मारली आणि त्या 6 जणांसाठी तो चक्क देवदूत बनला. हो, त्याला देवदूतच म्हणावं लागेल, कारण त्याला देवदूत हेच नाव खरं तर व्यवस्थित बसेल. काल दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास इरफान त्याच्या कामानिमित्त त्या रस्त्यानं प्रवास करत होता आणि तो एका दुचाकीवरून जात असताना त्याच्या पाठीमागून एक पिकअप गाडी पुढे गेली. ही पिकअप अतिशय वेगात होती आणि या वेगात असणाऱ्या पिकअप ज्या वेळेला त्या चालकाचा ताबा सुटला तेव्हा ते पिकअप डगमगू लागलं. इरफानच्याही लक्षात आलं, मात्र इरफान बघण्याव्यतिरिक्त काही करू शकत नव्हता. इरफानला जाणवलं की ही गाडी आता पडणार आहे. मात्र ही गाडी पडताना खरं तर एखाद्या जमिनीत किंवा नाल्यात पडेल असा त्याचा कयास होता. मात्र ही गाडी त्याच्या डोळ्यात देखत जमिनीवर न पडता थेट एका पाणी असलेल्या विहिरीत पडली. इरफाननं हे दृश्य पाहिलं. इरफानच्या अंगाचा थरकाप उडाला. इरफाननं आपली दुचाकी लावली आणि ती दुचाकी उभी केल्यानंतर इरफाननं आपला फोन काढला आणि थेट त्याच्या गावामध्ये फोन केला. ज्या मित्राला फोन केला त्याला एकच सांगितलं, 15-16 जण लोक प्रवास करत असलेली गाडी एका विहिरीत पडली आणि जेवढे लोक तिथं असतील तेवढ्या लोकांना घेऊन या ठिकाणी आपल्याला यावं लागणार आहे. आणि त्यानंतर इरफान फोनवर बोलत बोलत इरफाननं त्याच्या फोनचाही विचार केला नाही. एक लहान बाळ पाण्याच्या बुडबुड्यातून वर आलं. हे दृश्य पाहून इरफान मात्र बेभान झाला आणि इरफाननं त्या क्षणी कोणताही विचार न करता जातीपाताच्या भिंती तोडून थेट विहिरीत उडी मारली. खरं तर इरफानला ते दृश्य अतिशय भयावह दिसलं होतं. इरफानने ते लहान बाळाला घेतलं, छातीशी कवटाळलं आणि त्याच्या नाकातोंडात गेलेलं पाणी पहिल्यांदा बाहेर काढलं. इरफानने विहिरीचा काठ जवळ केला, त्या काठावरती ते बाळ सोडलं आणि इरफाननं पुन्हा बुडी मारली. कारण त्यामध्ये इरफाननं गाडीतील दृश्य पाहिलं होतं. अनेक जण गाडीतून प्रवास करत होते. त्यामुळे या अपघाताचा इरफानला आलेला अंदाज खूप मोठा होता. इरफाननं हे दृश्य पाहिल्यामुळं त्या अपघाताची गांभीर्यता त्याच्या लक्षात होती. त्यामुळं इरफाननं त्या बाळाला काढल्यानंतर 5 मिनिटातच त्या विहिरीवरती शेकडो लोक जमा झाले आणि त्या ग्रामस्थांच्या सोबतीनं इरफाननं पूर्णपणे त्या ठिकाणी बुडालेल्या लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. खरं तर ही सगळी गोष्ट इरफानने जातीपातीच्या भिंती तोडून केली होती. कारण जात पात धर्म हे खरं तर वेगळं आहे. इथे फक्त माणुसकीचा धर्म इरफानने पाळला आणि या सगळ्यांसाठी इरफानसह ते शेकडो लोक देवदूत ठरले. त्यामुळं इरफाननं काल जी गोष्ट केली ती खरंच अतिशय अमूल्य आणि अतिशय सगळ्या माणसांना हेवा वाटणारी आहे. त्यावेळेला इरफाननं जर ते दृश्य पाहिलं नसतं, कारण हे 6 जण सुद्धा जे सध्या इरफानने आणि शेकडो लोकांनी ज्यांना वाचवलं ते 6 लोक सुद्धा खरं तर या दुर्घटनेमध्ये बळी गेले असते. पण इरफान त्यांच्या पाठीमागं खरं तर देवदूत असल्याप्रमाणे प्रवास करत होता आणि कदाचित एक 20-30 फुटाच्या अंतरानं इरफान पुढं असता तर ही गाडी पडलेली लवकर कोणाच्याही लक्षात आलं नसतं. कारण विहिरीला काठोकाठ पाणी होतं. गाडी पडल्यानंतर या गाडीमध्ये लहान मुलं प्रवास करणार आहेत म्हणून या गाडीच्या चालकानं आणि गाडीतील प्रवास करणाऱ्या त्या सातोरे आणि बावचे कुटुंबातील लोकांनी नॉयलनच्या रशीनं गाडीच्या पाठीमागचा जो हौदा आहे तो मोकळा हौदा होता, त्याला पूर्णपणे विणकाम केलं होतं, कारण लहान मुलांना त्यातून बाहेर येऊ नयेत. खरं तर ह्या जाळीमुळं अनेकांचा मृत्यू झाल्याची गोष्ट प्रथमदर्शनी घटना पाहणाऱ्यांनी सांगितली. कारण त्या जाळीतून कोणाला वयस्कर महिला होत्या, मध्यमवयाच्या महिला होत्या आणि लहान बालकं होती, त्यांना बाहेर पडता आलं नाही. ती जाळी नसते तर प्रत्येक जण त्या गाडीतून बाहेर पडला असता आणि त्यात वाचणाऱ्यांची संख्या जादा झाली असती. मात्र इरफान नावाच्या देवदूतामुळं इरफाननं जे धाडस दाखवलं ते धाडस खरंच वाखाणण्याजोगं आहे. इरफानच्या सोबत असणारे जे आणखी त्याच्या सहकार्य करणारे देवदूत त्याचे मित्र होते, या सगळ्यांच्यामुळं काही जे 6 जण वाचले ते खरं तर त्यांच्याकडे देवदूताप्रमाणे धावून गेले होते. त्यामुळं जातीभेदाच्या भिंती पाडून इरफाननं जे अगदी मदत केली ती खरंच अतिशय त्यांच्या देवदूताप्रमाणेच केलेली आहे. त्यामुळेच इरफानला सगळीकडे देवदूत या नावानं ओळखलं गेलं. इरफान नसता
तर या 6 जणांचं काय झालं असतं, यांच्या मनामध्ये हा प्रश्न आता निर्माण होतोय. त्यामुळंच इरफानने जी गोष्ट केली त्याला खरंच इरफान हा देवदूतच म्हणावं लागेल. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.